पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस या अपहरणानंतरचा थरार नाट्य आता समोर आलाय। पाकिस्तानी सैन्य आणि BLAच्या जवानांमध्ये चकमक झाली। यामध्ये 30 पाकिस्तानी जवान ठार झालेत। बलूच आर्मीच्या 16 जवानांना त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याकडून कंठस्नान घालण्यात आलंय। ओलीस ठेवण्यात आलेल्या 180 जणांपैकी 104 जणांची सुटका सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। थरारक अशी ही दृश्य आता समोर आलेली आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस अपहरणानंतरची थरार नाट्य दृश्य आपण पाहतोय। पाकिस्तानी सैन्य आणि BLAच्या जवानांमध्ये चकमक सुद्धा झाली। यामध्ये 30 पाकिस्तानी जवान ठार झालेत। बलूच आर्मीच्या 16 जवानांना पाकिस्तानी सैन्याकडून कंठस्नान घालण्यात आलंय, तर ओलीस ठेवण्यात आलेल्या 180 जणांपैकी 104 जणांची सुटका सुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे। दृश्य आपण पाहतोय, पाकिस्तानी सैन्याचे 30 जवान या चकमकीत मारले गेले। BLAचे 16 जवान ठार झालेत, तर 104 प्रवाशांची मात्र यामधून सुदैवाने सुटका करण्यात आलेली आहे। पाकिस्तानमध्ये रेल्वे अपहरणानंतरचे थरार नाट्य दृश्य आपण पाहतोय। तर काय आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1970च्या दशकात या संघटनेची सुरुवात झाली। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी काय ते आपण पाहतो। 21व्या शतकात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी संघटनेचा प्रभाव वाढला। बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र बनवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे। बलुचिस्तानला पाकिस्तान आणि चीनपासून मुक्त करण्यासाठी संघटना सक्रिय आहेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही एक सशस्त्र गट असल्याचं सुद्धा समोर आलंय। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वतंत्रतेसाठी हा लढा सुरू असल्याचं सुद्धा कळतं। पाकिस्तानी सैन्याचे 30 जवान यामध्ये मारले गेलेत आणि ओलीस ठेवण्यात आलेल्या 180 जणांपैकी तब्बल 104 जणांची सुटका करण्यात यश आलेलं आहे। पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मीकडून या ठिकाणी ट्रेनचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर रेल्वे अपहरणानंतरचा थरार नाट्य सुद्धा आपण पाहिलं। बलुचिस्तानमधली दृश्य आहेत, पाकिस्तानी सैन्याचे 30 जवान यामध्ये मारले गेलेत। ओलीस ठेवण्यात आलेल्या 180 पैकी 104 जणांना मात्र प्रवाशांची त्या ठिकाणी सुटका करण्यात आली आहे। BLAचे सुद्धा यामध्ये 16 जवान ठार झालेत। ही चकमक झाल्या, ज्यामध्ये 30 पाकिस्तानी जवान आणि BHLचे 16 अशा प्रकारचा त्या ठिकाणी चकमक झालेली आहे। पाकिस्तानी सैन्य आणि BLA आर्मीमध्ये ही चकमक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। पाकिस्तानी सैन्याचे 30 जवान यामध्ये मारले गेलेले आहेत। ही थरारक अशी दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मात्र यामध्ये तब्बल 104 प्रवाशांची सुटका करण्यात या ठिकाणी पाकिस्तान यंत्रणेला यश सुद्धा आलंय। पाकिस्तानी रेल्वे अपहरणानंतरचा हा थरार नाट्य आपण पाहतोय। पाकिस्तानी सैन्य आणि BLA आर्मीमध्ये चकमक झालेली आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला आहे, त्याचे दृश्य आपण पाहतोय। सैन्याचे 30 जवान मात्र यामध्ये मारले गेले। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी जोडलेले आहेत। ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, आपलं पुढारी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं नेमका हा संपूर्ण काय प्रकार केलेला आहे, जो काल थरारक अशी दृश्य सुद्धा आता समोर आले? हॅलो, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपला संपर्क होत नाही, मात्र थरारक अशी दृश्य आपण पाहिली आहेत। पाकिस्तानात हा संपूर्ण प्रकार घडला आहे। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हा संपूर्ण प्रकार केला आहे। पाकिस्तानी सैन्य आणि BLA बलूमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक झाली, ज्यामुळे बलूच आर्मीच्या 16 जवानांना या ठिकाणी कंठस्नान घालण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी 30 आर्मीच्या जवानांचा सुद्धा मृत्यू झाला आहे। तब्बल 104 प्रवाशांची सुटका करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलेलं आहे। पाकिस्तानी सैन्य आणि BLAच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे, त्यामध्ये 30 पाकिस्तानी जवान ठार झालेत। बलूच आर्मीच्या 16 जवानांना पाकिस्तानी सैन्यांकडून कंठस्नान घालण्यात आलंय। पाकिस्तानी सैन्यांचे मात्र यामध्ये 30 जवान मारले गेलेत। BLAचे 16 जवान ठार झाले, तर 104 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे। ट्रेनच्या अपहरणानंतरची थरारक दृश्य समोर आले। तब्बल 180 प्रवाशांपैकी 104 प्रवाशांना त्या ठिकाणी सुखरूपपणे त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। मात्र हे दृश्य पाहतोय, धुराचे लोट पाहायला मिळतात त्या ठिकाणी।
लोग चीख रहे थे, गाड़े मार रहे थे, बस कुछ लेट गए, हम भी लेट गए पूरी ट्रेन में, सब लोग लेट गए कि अपनी जान बचाएं। बदबाई से कुछ फायरिंग हुई, ब्लास्ट हुए। उसके बाद फिर हमें कहा जी आप लोग नीचे उतरे। लोग नहीं उतर रहे थे, मैं अपने बच्चों को लेके उतर गया। मैं इतना देखना नहीं चाह रहा था क्योंकि मैं अपनी और अपने बच्चों की जान बचाने के लिए बस मैंने फौरन बचने का पीछे मुड़ के नहीं देखने। पाकिस्तान को बड़ा फूंक फूंक कर ऑपरेशन करना होगा। ऑलरेडी वो हॉस्टेज नेगोशिएशंस ऐसी हालतों में शुरू की जाती हैं और उससे टाइम गेन किया जाता है, पता करने कौन किधर कहाँ कितने हैं, कहाँ कहाँ है, कैसे इन पे अटैक किया जाए। रात में ऑपरेशन ज़्यादा प्रेफरेबल होते हैं, लेकिन रात में ऑपरेशन जो है उसमें कौन सिविलियन कौन टेररिस्ट ये ढूंढना बड़ा मुश्किल होगा। शायद इनको डे लाइट में करना पड़ेगा। इन्होंने ट्रेन में आग तो लगा ही दी है, तो ये काफ़ी हैम हैंडेड ऑपरेशन मुझे लगता है पाकिस्तान की फ़ौज करेगी, जिससे सिविलियन बेवजह मारे जाएंगे और ज़्यादा गफलत बढ़ेगी। हमको तो केयरफुली वॉच तो करना ही पड़ेगा, अलर्ट भी हमको रहना पड़ेगा, क्योंकि बात ऐसी है कि पाकिस्तान की फ़ौज ध्यान बटाने के लिए कुछ भी कर सकती है। देखिए, ये बोलते हैं रस्सी जल गई ऐंठ नहीं गई। ये फटीचर मुल्क है, इकोनॉमिक तबाही की कगार पे है, 2 रोज़ की रोटी नहीं खिला पा रहा अपने लोगों को, लेकिन साहब पंगे लेंगे जम्मू कश्मीर में, पंगे लेंगे पंजाब में, जाके तख्ता पलट करेंगे बांग्लादेश में। ठीक है, तो ये अगर अपने गरमान के अंदर झांकें, अपने घर में झांकें, तो ज़्यादा इनके लिए बेहतर होगा। तर थरकाप उडवणारे हे दृश्य आपण पाहत आहे। त्या ठिकाणी ट्रेनचं अपहरण करण्यात आलं, त्या ठिकाणी चकमक झाली, जाळपोळ पाहायला मिळाली, धुराचे लोटसुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन हे जोडलेले आहेत। हेमंतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हो, आवाज अगदी चांगला येतो, बोला। तर बलुचिस्तान लिबरेशन हा जो संपूर्ण प्रकार आहे, या घडामोडी आहेत, या घटना नेमकं का घडतायत? नेमकी ही संघटना अशी कृत्य का करते? असं आहे, बलुचिस्तान हा पाकिस्तान मधला सर्वात मोठा प्रदेश आहे क्षेत्रफळाच्या मानाने, आणि तिथे रॉ रिसोर्सेस म्हणजे मिनरल रिसोर्सेस किंवा म्हणजे खनिज पदार्थ वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत। आणि तिथे पाकिस्ताननी चीनच्या मदतीने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा एक रस्ता तयार केलेला आहे, जो 4,500 किलोमीटरचा आहे, जो ग्वादार बंदरातून निघतो बलुचिस्तानच्या आणि नंतर शिनजियांग हा जो चीनचा प्रॉव्हिन्स आहे यामध्ये प्रवेश करतो। तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये खनिज काम सुरू आहे। तिथे म्हणजे जे वेगवेगळे खनिज पदार्थ मिळतात त्यांचं एक्सप्लॉयटेशन सुरू आहे, आणि ते बलुची लोकांना नको आहे, कारण त्यांना वाटतं की त्यांचे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, खनिज असो की तेल असो की गॅस असो की इतर काही असो, त्याच्यावरती त्यांचा अधिकार आहे, आणि चीन आणि पाकिस्तान सरकार त्यांचे नॅचरल रिसोर्सेस वापरत आहे। तर म्हणून बलुचिस्तान मधले वेगवेगळे जे गट आहेत ते चीनच्या विरोधात आणि पाकिस्तान सरकारच्या विरोधात तिथे काम करत आहेत। तर त्यामुळे हा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती ट्रॅफिक होतो, तिथे ते जे बलुचिस्तानचे गट आहेत तिथे पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला करत आहेत, पाकिस्तानचे जे अर्धसैनिक दल म्हणजे फ्रंटियर फोर्स वगैरे आहेत त्यांच्यावरती हल्ला करत आहेत। त्याच्याशिवाय जे चीनी कर्मचारी वेगवेगळ्या कामाकरता जे तिथे आलेले आहेत त्यांच्यावरती हल्ले करत आहेत। म्हणजे त्यांना या रस्त्यावरती काहीही व्हायला नको ही त्यांची मुख्य मागणी आहे। तर त्याच्यामुळे आपण जर 2024चा इतिहास बघितला तर या वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करून अनेक पाकिस्तानी सैनिकांना, अर्धसैनिक दलाच्या सैनिकांना आणि चीनी कर्मचाऱ्यांना मारलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये ही जी ट्रेनची घटना झाली ही एक अतिशय सर्वात मोठी घटना समजता येईल, कारण याच्या आधी ट्रेनचं अपहरण हे कधीही झालेलं नव्हतं। आणि आता जी आकडेवारी समोर येते आहे याच्यामध्ये जवळजवळ 30-40 पाकिस्तानचे सैनिक हे पहिलेच मारले गेलेले आहेत। जवळजवळ 100 ते 150 पाकिस्तानचे सैनिक आणि अर्धसैनिक दल हे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या कस्टडीमध्ये आहेत, आणि आता त्यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू आहेत। आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचं म्हणणं असं आहे की पाकिस्तानच्या कैदेमध्ये जे बलुची युवक आहेत त्यांना सोडावं,
आणि हे जे इकडे सगळं काम आहे ते सगळं थांबवावं. त्यांनी जवळजवळ 6 पानाचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांच्या ज्या मागण्या त्याच्यामध्ये आहेत त्या, पण मुख्य मागण्या आहेत की एक तर बलुचिस्तानच्या युवक जे पाकिस्तानच्या कस्टडीमध्ये आहेत त्यांना सोडावं, दुसरं हे जे चीनी एक्सप्लॉयटेशन जे इथे सुरू आहे ते थांबवावं, आणि आता शेवटची त्यांची मागणी आहे की बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश म्हणून पुढे यावा. आणि याकरता जे पहिले वेगवेगळे जे बलुची गट होते ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे, परंतु आता हे 4 जे मोठे गट आहेत बलुचिस्तानचे ते आता एकत्र झाले आहेत, ज्यामुळे त्यांची ताकद वाढलेली आहे, ज्यामुळे आता जे हिंसाचार या बलुचिस्तान मध्ये होतो आहे चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात तो अत्यंत वाढलेला आहे. आणि ट्रेनचं हायजॅक हे त्यामधलं एक अतिशय सर्वात मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे. नक्कीच हेमंतजी, एक महत्त्वाचा मुद्दा की हल्ली आपण पाहतोय की पाकिस्तानमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची नेमकी काय कारणं असू शकतात? असं आहे की पाकिस्तानमध्ये जे वेगवेगळे प्रांत आहेत प्रत्येक प्रांताची वेगवेगळी मागणी आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की पाकिस्तान एक अतिशय कोहेसिव्ह असा देश आहे, तसं नाही. मी तर वेळेच्या अभावी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करीन की बलुचिस्तान शिवाय पाकिस्तानचा अजून एक प्रांत आहे ज्याला खैबर पख्तूनख्वा म्हटलं जातं, आणि बरोबर. जे इम्रान खान सध्या जे पाकिस्तानचे जे प्राईम मिनिस्टर होते जे सध्या कैदेमध्ये आहे तो त्यांचा प्रांत आहे. तर त्या प्रांताला वाटतं की तिथे पठाण लोक पुष्कळ आहेत आणि त्यांना पाकिस्तान पासून वेगळं होऊन अफगाणिस्तान मध्ये जायचं आहे, आणि त्याकरता एक अजून एक मोठा दहशतवादी गट ज्याचं नाव TTP म्हणजे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आहे, जो अफगाणिस्तान मधून काम करतो आणि तो खैबर पख्तूनख्वा किंवा फ्रंटियर पाठा ज्याला म्हटलं जातं किंवा वजिरिस्तान नाव सुद्धा त्या प्रदेशाचं आहे, त्यांना तो वेगळा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे जे गट आहेत हे अफगाणिस्तान मधून पाकिस्तानच्या सैन्यावरती पाकिस्तानच्या आत काम करतात. आणि म्हणजे आता सध्या पाकिस्तान मधला हिंसाचार खैबर पख्तूनख्वामध्ये आहे, हा हिंसाचार बलुचिस्तान मध्ये आहे जिथे वेगवेगळे गट आहेत, त्याच्याशिवाय काही गट सिंधमध्ये सुद्धा आहेत. तर हे सगळंच आपण बघितलं तर असं दिसतं की पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेच्या वेगवेगळ्या कारणामुळे हिंसाचार एवढा वाढलेला आहे की पाकिस्तानी सैन्याची 50% शक्ती आज दहशतवादी विरोध अभियान करण्यामध्ये बलुचिस्तानमध्ये लागलेली आहे किंवा खैबर पख्तूनख्वामध्ये. म्हणजे आज असं म्हटलं जातं की जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याचं रक्षण करण्याकरता जवळजवळ 35 ते 40 हजार पाकिस्तानचं सैन्य इथे तैनात आहे. चायनाच्या प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज इथे काम करत आहेत. असं करून सुद्धा त्यांना हा भाग सुरक्षित ठेवता येत नाहीये. आणि याच्यामध्ये आता जो कालचा जो हल्ला झाला तर त्याच्यामुळे त्यांच्या जखमेवरती मीठ सोडण्यात आलेलं आहे. आणि होतं काय दुर्दैवाने की या लोकांशी बोलायचं, त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या, तिथे गव्हर्नन्स म्हणजे राज्यकारभार चांगला करायचा, हे करायच्या ऐवजी पाकिस्तानी सैन्य अतिशय क्रूरपणे बलुचिस्तानच्या लोकांच्या विरुद्ध, खैबर पख्तूनख्वाच्या लोकांच्या विरुद्ध काम करते आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की हजारो बलुची नागरिक हे पाकिस्ताननी मारलेले आहेत. आज हजारो युवक हे पाकिस्तानच्या कैदेमध्ये आहेत. आणि इथेच नाही तर खैबर पख्तूनख्वामध्ये सुद्धा तोच हाल आहे. आणि म्हणजे लोकांशी बोलून संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा पाकिस्तानी सैन्याचं आणि पाकिस्तानी सरकारचं जे लक्ष आहे ते क्रूरपणे त्यांना दडपण्यामध्ये आहे. जोच क्रूरपणा पाकिस्तान सैन्याने 1971 मध्ये बांगलादेश मध्ये केला होता. तर याच्यामुळे त्यांच्या या क्रूरपणामुळे तिथली जी सगळी 2-2.5 कोटीची जनता बलुचिस्तान मधली 50-60 लाखाची संख्या खैबर पख्तूनख्वा मधली ही पाकिस्तानी सरकारच्या विरोधात काम करते आहे. आणि याच्यामध्ये जर आपण ते गिलगिट बाल्टिस्तान पकडला तर अजूनच त्यांचे प्रॉब्लेम वाढत आहेत. सिंध मध्ये एक जिओ सिंध म्हणून एक संघटना आहे, त्यांना सिंध प्रांताला वेगळे करायचे आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष हा पाकिस्तानमध्ये वाढतो आहे. आणि ट्रेडिशनली 85% पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात असायचं. आता तिथे 30% सुद्धा सैन्य नाही आणि 50%हून जास्त सैन्य केवळ बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये काम करत आहे दहशतवादी विरोधी अभियानामुळे. यामुळे तिथले संकट किती तीव्र झालं आहे
याची आपल्याला कल्पना असावी. नक्कीच. खरं तर आपण आताच खैबर पख्तूनख्वाचा सुद्धा उल्लेख केला. बलुचिस्तान असेल, खैबर पख्तूनख्वा असेल, हे जे काही घडामोडी घडत आहेत याचे परिणाममधून हा महत्त्वाचा भाग आता पाकिस्तानच्या हातातून निसटते असं आपल्याला वाटतंय का? असं आहे की हे दोन्ही प्रांत पाकिस्तानच्या हातातून जातील का, तर की हे जे बलुचिस्तान गट आहेत यांची संख्या बऱ्यापैकी आहे, यांच्याकडे शस्त्र आहे, परंतु पाकिस्तानी सैन्याची संख्या जी 7-8 लाखाच्या आसपास आहे, तर पाकिस्तान त्यांच्या विरुद्ध लढताना म्हणजे अतिशय क्रूरपणे लढत आहे. क्रूरपणे याचा अर्थ काय, की जिथेही शंका आली त्या माणसांना मारून टाकतात. पाकिस्तानी सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये हेलिकॉप्टर गनशिपचा वापर करत आहे, आर्टिलरी म्हणजे तोफखान्याचा वापर करत आहे. आपण जर कम्पेअर केलं याला, भारतीय सैन्य जे काश्मीरमध्ये काही वर्षापूर्वी दहशतवादी विरोधी अभियान करायचं, तर त्यामध्ये भारतीय सैन्य काश्मीरी दहशतवाद्यांच्या विरुद्ध फक्त स्मॉल आर्म म्हणजे रायफल आणि लाईट मशीन गनचाच वापर करायचे आणि कुठलंही मोठं शस्त्र कधीही वापरलं जात नव्हतं. कारण यामुळे आजूबाजूच्या भागाचं नुकसान होतं आणि विनाकारण जे सिव्हिलियन्स आहेत, म्हणजे जे आम नागरिक आहेत ते मारले जातात. परंतु पाकिस्तानी सैन्याला त्याची पर्वा नाही. ते इथे हेलिकॉप्टरचा वापर करतात. हेलिकॉप्टरने फायर केलं तर त्याच्यामध्ये 1-2 दहशतवादी मारले जातील, परंतु त्यांचं कुटुंब, त्यांचे इतर जे आजूबाजूला राहणारे नागरिक आहेत ते मरतात. तोफखान्याचा वापर केला तर तो अतिशय इनॅक्युरेट असतो. आणि इतकं की पाकिस्तानी सैन्याने त्यांचं हवाई दल म्हणजे एअरफोर्स वापरलेलं आहे. भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही दहशतवादी अभियानामध्ये, मग ते काश्मीरमध्ये असो, ईशान्य भारतामध्ये असो, एअरफोर्सचा वापर कधीही झालेला नव्हता. म्हणजे भारतीय सैन्य अतिशय केअरफुली सर्जिकल ऑपरेशन करत होती, ईशान्य भारतामध्ये असावं किंवा काश्मीरमध्ये असावं. परंतु पाकिस्तानी सैन्याचं तसं नाही, ते अतिशय अंधाधुंद अशी ऑपरेशन्स करत आहेत. संशय आला की त्या युवकाला नक्कीच. पकडायचं. हे म्हणजे काही यामध्ये बोलायला सर्वात सुरुवात एक केली की महत्त्वाचा त्याला प्रश्न पकडून पडतो की जो घालायचं. पीओकेचा भाग आहे, पाकव्याप्त काश्मीरचा भाग, या संपूर्ण संघर्षाचा या पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेमका काही परिणाम होईल असं वाटतं का? पुन्हा हा शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा जरा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की या संपूर्ण ज्या घडामोडी घडतात, जे संघर्ष आहे, याचा पीओके जो पाकव्याप्त काश्मीर आहे यावरती यामध्ये काय नेमका काही परिणाम होऊ शकतो का? असं आहे, पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर याची लोकसंख्या 50 ते 60 लाखाच्या आसपास आहे. तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना निर्माण होते आहे की ज्या प्रकारे डेव्हलपमेंट भारताच्या काश्मीरमध्ये होते आहे, तशा प्रकारची कुठलीही डेव्हलपमेंट पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये होत नाही. म्हणजे आज आपण जर बघितलं तर 2024 जे वर्ष गेलं त्यामध्ये आपलं जे जम्मू आणि काश्मीर आहे तिथे जवळजवळ 3 कोटी पर्यटक तिथे गेलेले होते आणि लोकसंख्या किती आहे काश्मीरची, तर 2 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे जेवढी लोकसंख्या त्याच्याहून जास्त पर्यटक. तर त्याच्यामुळे जी काश्मीरची जी आपली अर्थव्यवस्था आहे अतिशय वेगाने पुढे जाते आहे, डेव्हलपमेंट पुढे जाते आहे. आणि आत्ताच एक मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये जम्मू काश्मीर असेंब्लीने आपलं बजेट जाहीर केलं होतं. तर त्यामध्ये असं दिसतं की जे पहिली 7 राज्य भारतामध्ये आहेत ज्यांची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे, यामध्ये जम्मू काश्मीरच्या आपल्या जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था आहे. आणि जर आपण तुलना केली पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरची, तर तिथे दिसत आहे की तिथे अशा प्रकारची कुठलीही डेव्हलपमेंट होत नाही. नक्कीच. हे म्हणजे आपण जसं म्हणाला त्याची नेमक्या आगामी काळात काही परिणाम होतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे म्हणजे खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.